ऐक ए पुरी ए सुनबाई अगं पाणी देते का? आला बाळा? बरं आहे का? हा शाळेतून आला? गेलता का शाळेत तू आज? हा आजी हं? मला तर पहिले झोपायला असं मला करत येत अशी नाही. माझ्या करमत नाही. शिव उठ तिथून उठ उठ पटकन. तुला किती वेळा सांगितलं रे इकडे ये यांच्यापाशी? सांगितलंय ना खोकला आहे त्यांना, आजारी आहेत त्या. आजारी पडायची का तुला? मूर्खासारखं करतो. अजिबात यायचं नाही इकडं. आलं का तोंडच फोडीन तुझं. काय ग कमून त्याला दापी दे बसू दे ना लेकराला. कशाला तुमच्यासारखं असं दुखणं घेऊन बसायला? एकच लेकरू आहे मला, काय पायलीचे 50 नाही. अग मग काय आजी जाऊ लेकरं बसत नाहीत का? हा बसत्यात, पण आजीचं दुखणं बघा. आजी किती दिवस झाले दवाखाना चाललाय, नीट व्हायचं नाव घेत नाही. धरा हे पाणी, घ्या तुमचा ग्लास. भांडे सुद्धा वेगळे ठेवायला. मला काय आजार झाला काय एखादा? मग काय आहे? आजार नाही झाला मग काय झालंय? ताट वेगळं, तांब्या वेगळा. हा? दुखत आहे ना, राहा ना झोपून. कशाला हे करता? राहा झोपून आणि राहा. लेकराला सुद्धा जवळ बसू द्याय ना. लेकराला कशाला जवळ बसून देऊ? मला माझं लेकरू आजारी पाडायचं नाही, कळलं ना? आणि काय तुला लय आजी आजी लागते रे? मी नाही का? पप्पा नाही का तुझे? आजी पाहिजे आजी पाहिजे. कशाला आजी पाहिजे? चल हो घरात. काय बाई त्याचा अवघड तर आहे. आला सोय रे भाऊ. का? अरे तुला साल 2 दिवस झाले गोळ्या सांगितलेल्या, तर दवाखान्यात नाही ना गोळ्या आणि ना मला. आता उद्या ना तुम्हाला गडबड आहे पंचायत समिती ते का? अरे काय गडबड आहे, पायाने मला चालता येईना. हा अरे दवाखाना तरी कर ना. आता तुझी खोकल्याची बाटली दिली ती संपली काय ती? कशाची का औषधच नाही माझ्यापर्यंत आलं कोणतंच. कधी संपलंय? आणि ते 2 दिवस झाले. त्या सुनबाईला सांगा त्या गोळ्या नाहीत औषध नाही. थांबा आणीन मी, आपण उद्या जाऊ आता. इकडे गोळ्या आता झोप. मी उद्या उद्या ध्यान कर मला, मग मी करतो. पायाने चालता येत नाही. कुठं जायचंय तुला? तू पायान चालायला? मग तू पायान चालू नको काय नको, इथं ग बस. हा तुम्ही गोळ्या येताना भेटले. अरे बाबा थांब जर दवाखान्यात घेऊन अरे जाय ना माझ्या मग माग मला. गडबड आहे. जर कागद मी आज पोहोच नाही केलं 2 तासात तर तिथं काहीच नाही. फॉर्म गावातल्या भरायचा. का डॉक्टर कडे न्याय ना. अहो जा तुम्ही, यांना भांडायला तवा काय नाही होत भांडताना. जा बांड ह्याचं ना बांडो पिंडो काय नका. मी आलो, मी उद्या जाऊ आता. थांबा. सकाळपासून झोपले ते, आता ते झोपायचं बंद करा. ते भांडे राहिले होते घासायचे, तेवढे घासून घ्या. अगं मला उभा सुद्धा राहावा नाही. तू पाय पाय माझा केवढा सुजलाय. मला चालता तरी येतंय का हे? अहो काय सुजायचं आता? वय झालं मग ते सुजणार नाही तर मग काय होणार? मग घ्यायचं काय? काम कोण करायचं मग? उलट हालचाल केली ना दुखणं लांब पडत. जरा हालचाल करा. हालचालच नाही शरीराला. 4 दिवस झाले झोपूनच आहे, तर घ्या तेवढे भांडे घासून. कायच करावं बाई. बायको आल्यावर खरंच लोक म्हणतेत लोक आपला लोक राहत नाही. बायाच्या नादाने ऐकत नाही. आईबापाचं ना आईबापाला जपत सुद्धा नाही. आपण ना आपलं आता काय. काय बाई गोळ्या आणायच्या सांगितल्या तर भांड्यावर बसले मला तिने. केवढे भांडे काढून ठेवले. झाले का नाहीत अजून? अहो मला कुकर लावायचा आहे. तास झालंय तुम्हाला सांगितलं मला कुकर धुवून द्या. बसल्या कवर आहे त्याला चोंबाळीत. आणि कुठे साबण आणि ते घेतले तर भांडे घासायला? अगं हे काय घेतलंय सगळं, पण आता चाललंय होतंय ना, करते ना. पटापटा उरका ना. 2-4 टरकाले नाही ते भांड्याची. तुम्ही तास लावलाय ते घासायला. कधी मी स्वयंपाक करायचा? पटापटा उरका. तुम्हाला नुसतं भांडायला लागतं. काय भांडायला लागतं तुला? गोळ्या औषधं सांगितले तर तू पोराला सांगत नाही. तो म्हणे मला माहित नाही तो औषधं संपलेले. तुमच्या पोराला तुम्हाला नाही सांगता येत का? मी सांगायचं का सगळं? आता मध्ये त्याच्या तर म्हणतात मध्ये तोंडला घातल्यावर आमच्या दोघांच्या मध्ये तोंड घालते. मग मी कशाला सांगू? तुमचं तुम्ही सांगा गोळ्या संपल्यात नाही संपल्या. आता तो मस आता हाय मापला, पण आता तू आल्यापासून झाला ना येऊ नुसता वाऱ्यावाने पळतून काय पळ करावं त्याला सांगून. हा मग माझा नवरा आता कामधंदा सोडून देईन आणि इथं आईपाशी येऊन बसन. आणि तुम्हाला कुठून तुकडा खायला घालन? पैसे कुठून आणायचे गोळ्यांना आणि त्याला? तुझा नवरा लहानचा मोठा नाही केला मी त्याला. तो आता झाला तुझा नवरा. लहानचा मोठ्याचा नाही विषय चालला. आताचा तर चाललाय ना. आता तर आहे ना माझा नवरा.
पटापटा घास ते भांडे. लय भांडे घास करते मी. भांडे घासलेले जमत आहे तुला आणि मला वेगळा गल्लाच ठेवी ती. घासून दिलेलं चालत तुला. घासून दिलेलं मी उन्हात वाळवते तेव्हा मी वापरायला घेते, तसं नाही घेत. आलं बाई तुलाच. हा मग आलं बाई म्हणजे काय? अहो पण तुमचं दुःख नाही इकडचं तिकडं होतं, काय गरज आहे मग? काळजी घेतली पाहिजे ना. हा, तुमचं अशी- दुखणं आम्हाला आल्यावर मग कोण तुमचं दुखणं काढायचं? जसं मला एखादा आजार झाला असं करते तू. लेकराला सुद्धा बोलू देत नाही का बसू देत नाही माझ्याजवळ. ऐका ना, मला मी सांगितलं ना, माझं एकच लेकरू आहे आणि ते लेकरू आहे ना राहून राहून आजारी पडतं. मग त्याच्या काळजीपोटी मी त्याला तुमच्या जवळ येऊन देत नाही. तुमचा काय तो खोकला एकदा खोकायला लागल्या का 10-10 मिनिटं तुम्ही थांबत नाही. माझं पोरग आजारी पडल्यावर मग मी काय करायचं? आधीच वाढून चाललंय ते. आणि असं तो आईला झाला असतं तर औषध नसतं आणलंस. मला 4-4 तास खोकायला लागत आहेत. हे तुला कळतं पण औषध आणायचं कळत नाही. काय औषध आणायचं? सांगितलं ना तुमच्या लेकाला सांगा म्हणून. मी कशाला सांगू? तुम्ही सांगा तुमच्या लेकाला. काय? मला तेवढं कुकर घासून द्या. काय तुम्ही तोंडाला बाकीचं नका लागावं. बोलू. ते कुकर घासा पटक्यास आणि घासून झाला का आवाज टाका मला. काय तो तोंडाला लागून अर्थ आहे बाई. लेकच नाही आपला. नितीन, अय नितीन, तो नाही घरी. कुठे गेलाय? आताच पळालाय तो गावात. तुमचं काय दुखत आहे काय? आता काय सांगावं तुम्हाला. झाले 4 दिवस त्या खोकल्याने तर जसं मग पार तो आतड तोंडात यायची बारी झाली. अहो मग एवढं आहे ना, डॉक्टरकडे जाऊन यायचं ना. आता काय सांगावा. सून ऐकत नाही. तिला गोळ्या सांगितल्या तर तिने पोराला सांगितलं नाही. त्याला तर सांगितलं तर नुसता पळतोय. नेतो आता, नेतो मग नेतो उद्या. लय हाल चालले आता. काय सांगा आता. पोरांचं असंच आहे बघा. कामाच्या गडबडीत आहे ना, त्यांचं घराकडे लक्षच नसते. अहो पण जरा एकदा त्याला नीट सांगायचं दुखतंय, परिस्थिती दाखवायची सगळी. मग त्याला कळलं असतं लय दुखत आहे म्हणून. सुनबाईला सांगायचं ना निदान. तर काय सांगा आता. त्यांना दिसत नाही वय. आता हे पाय सुजल्याला चालत्या सारत्या असं जनावराला दिसन जा हे बा कसा पाय सुजलाय. मला चालता येत नाही. तर तुम्हीच नुसते काम सांगत ती हे कर ते कर. आणि हे माझं गल्लस वेगळा ठेवलाय. हे बाय पाय सुजलाय ते काय लक्ष देतात वय माणसाकडं. अहो पण एवढं पाय सुजलाय तुमचा? अहो ते काय चांगलं नसतं पाय सुजणं. नुसतं मुरगळणं लचकणं नाही, त्याला वेगळी बी कारणं असतात. तर काय सांगावं. सारंच तुम्हाला सांगत बसावं का? बरं तुमचं काही लय अर्जंट काम आहे काय काही? आता ह्योच नाही म्हणल्यावर काय करता? जावं लागन माघारी. मग मला दवाखान्यात नेता का? अहो पण तुमचा पोरगा आहे, सून आहे, मी नेणं बरोबर वाटेल का ते? आता काय करता. जर ते नेत नाही तर कोणाला तरी म्हणावंच लागन. आता तुम्ही नाही तर दुसऱ्या एखाद्या पोराला पाहावं लागन मला का भाऊ नाही बाबा दवाखान्यात. कवर त्यांच्या भरोश्यावर बसू मरण मग तुम्ही आशाने. हा पोरं सुशिक्षित झाली बा आपली, पण जाणीव नाही राहिली पोरांना. काय जाणीव नाही राहिली. काय सांगायचंय तुम्हाला? अहो ज्याला आईबाप नाही ना त्याला त्याचं महत्त्व कळतंय. मला अजून बी आठवतंय तुमचं मालक होतं का तेव्हा भांडाई बिंडायचा तुम्ही, पण कधी अशी येळ नाही येऊन दिली हो तुमच्या? भांडायचं माय मालक पण मला असं कधी पडून दिलं नाही हो. लगेच म्हणायचं चल दवाखान्यात. आमच्या कुटक्याची सोय कशी व्हायची तू पडल्यावर? हां मालक भांडायचं पण दवाखान्यात जे झालं तिथं करायचं. काय सांगत आता या लेखाच्या राज्यात लय अवघड दिवस चालले तो. आता काय लेकरं बघत नाहीत माणसाला. पडून देते तो इवळून देते. मी काय म्हणतोय, हे बघा तुमचा लेख सून असताना मी दवाखान्यात नेणं बरोबर नाही वाटणार. पण नाहीच नेलं तर 2 दिवसांनी माझी चक्कर होईल. मग मी घेऊन जाईन तुम्हाला, नका काळजी करू. काय लेखा सोनाचं सोनं लय त्रास देते यावं. लय काम सांगते एवढी पडून आहे तरी मला ते करावंच लागत आहे. तात्या, हे कसली फाईल ठेवली? बरं झालं इथं ठेवली होती, नाही तर मला डबल यालपाटा झाला असता. बरं चालतंय, हे काम करून घेतो आणि 2 दिवसांनी येतो मग नितीनची गाठ घ्यायला. होय बसा ना, चहा टाकते. अहो चहा कशाचं? तुमचा नवरा गेलाय तिकडं, परत त्याच्या मागे जायचं आता. येऊ का मग? गडबड आहे जरा. किती घाण सवय लागली हो तुम्हाला. अहो लोकांच्या घरातले म्हातारे माणसं पोरांचं कौतुक करतात आणि तुम्ही लोकांपुढे आमच्या दोघांची चव काढता काय? अहो जरा काहीतरी जे वाटू द्या जनाची नाही तर मनाची तरी. अशी पद्धत असती का कुठं? आणि माणसं आले का हटकून खोकायला चालू करता का तुम्ही? अहो काय आत्या पटत का तुम्हाला? जरा तरी नीट राहा घरातल्या मोठ्या करत्या माणसासारखं. काय सांगावा तुला आता. तुला दिसत नाही काय दिसत नाही? समोर खोकल्याला दिसत नाही. लोकाला सांगितलेलं गारण केलेलं दिसत. हा मग तेच सांगते, तीच सवय सोडा घाण. लोकांपुढे गारानं गायची लेका सुनच आणि तुझी सवय लय चांगली. सांगायला झाप्यावानी पाहिजे तिकडून काय ऐकायचं. जातं? आणि मला त्यांना फाईल द्यायला यायची होती म्हणून मी आले होते.
नशीब मी आले म्हणून तर ऐकलं तुम्ही आमच्या मागं काय करताय ते. तरी मी म्हणलं हल्ली हल्ली मळ्यातले लोक नीट बोलत का नाही आमच्या दोघांच्यात. कुणी आलं का असे कान भरवता वय तुम्ही लोकांचे. मग तुमच्या बरोबर होतंय ना, हे दुखतंय ना, हे चांगलं होतंय लय. तुम्ही करताच असं आमच्या मागं, त्याच्यामुळे असं होतंय. अगं आता तू म्हणते याला त्याला नक सांगत बसते. आता तुला 4 दिवस झाले मी सांगते. हा तुम्हाला एक गोळी तर नाही दिली, पण त्याला सुद्धा गोळ्या आणायच्या नाही सांगितल्या. तुम्ही दोघांनी पाहिलं तर मग मला कोणात म्हणणंच आहे ना. मग म्हणले मी त्यांना म्हणा तुम्ही दुसऱ्यालाच म्हणा. तुम्ही आहे ना हे बंद करायचं, त्याच्या मागं सांगायचं. तुम्ही आहे ना जरा माणसं आले ना, हे खोकणं, हे दुखणं, हे रडणं गाणं ना बंद करा. नाही तर मग लईच सांगायचं असेल ना दुसऱ्यांना, मग तुम्हाला सांभाळायला बी तुम्ही दुसरेच बघा. आम्हाला बी नाही तर मग कटाळा आलाय तुमचा. पप्पा हा मला एक कंपास आहे ना चांगली. मला कंपास नाही शाळेला. कसली रे? पेन्सिल बॉक्सची. मग उद्या आपण तू बघ आणि तुझ्या मनाने तू घेऊन ये. का रे? मला एक तुमच्या गप्पा. बसलोय आम्ही गप्पा येतोय. मला एक बोलायचं होतं. काय? मग अशी तात्या आले होते, ते तुम्ही फाईल नव्हती का ठेवली सकाळी? हा ती फाईल न्यायला तात्या आले होते. तात्यांचंच नाही पण घरी कुणी आलं गेलं का आत्या त्यांच्यापाशी गारानं गात्यात आपलं. आपण बरं बघत नाही, दवाखान्याचं करत नाही. आता गडबड किती होती माझ्या मागाची. फाईल जर तिथं फॉर्म भरून नसता झाला आणि त्याची मुदत संपली, मग मी काय करायचं बरं? आता मागच्या वेळेस त्यांचं दुखत होतं, मी तेव्हा सांगितलं, तेव्हा मला म्हणल्या मायला एकाला वाढून चाडून कशाला सांगितलं. मग मी यावेळेस सांगितलंच नाही तुम्हाला. तर आता ती बडबड चालू केली त्यांनी. जे येते जाते घरात ते त्यांना तेच सांगतात. माझे लेकसून बघत नाही, मला जीव लावत नाही, ना औषधं देत नाही. आणि इतक्या खोकल्या त्या तात्यांपुढं काय सांगायचं. तुझा बरं जवळ जा, मी आणतो तुला कंपास. अहो बरं तर बरं याला जवळ घेत्यात. त्यांना सांगितलं एवढा आत्यांना खोकलाय, याला जवळ घेऊ नका ते सांगितलं. ते त्यांना कळत नाही. आता शिवनीट झालाय का नाही, 2 दिवस झाले. त्यांच्यामुळे झालं होतं ना इन्फेक्शन त्याला पण. हा मग ते त्यांना सांगितलेलं कळत नाही. नका त्या लेकराला जवळ घेऊ, तरी त्यांचं नाही ऐकायचंच नाही. स्वतःच्याच मनाचं करायचं. आणि मला नाही जमत बाबा हे. आता तुम्ही आहे ना खरंच त्यांची काहीतरी सोय तरी लावा. नाही तुमच्या भाषेत तुम्ही सांगा तरी ऐकत असल्या तर. मी बोलायला गेले का माझं तरी तोंड का मग दिसतं. हाटकोऱ्याने अशी करते काय ना. मी बोलायला गेले का माझं तोंड दिसत. मला फक्त म्हणतात तूच माझ्या पोरात फूट पाडली, माझ्या पोराच्या आणि माझ्या मध्ये आली. मी काय मध्ये आले? जे घरात घडतंय तेच तुम्हाला सांगते ना, का काय वाढून सांगितलंय मी? बरं बघतो माझ्या पद्धतीने बघतो. आता जातो चल. बोलू आहे बरं चल सांग. ऐक काय होतंय? अरे 4-5 दिवस झाले ना, दवाखानाच नाही. काय होतंय काय विचारतो का तुला माहित नाही? हा बरं, चल. खोकून खोकून जसे आताडे आले ना गळ्यात. चल मी आता सोडतो तुला. चल दवाखान्यात नेतो का? दवाखान्यात जाऊ आपण चांगल्या हॉस्पिटलला. हा आणि जर तिथं एखाद्या वेळेस थांबावं लागलं ना तर सांगता येत नाही. तिचं ब्लँकेट आणि ती ही घी. ब्लँकेट कशाला? थांबावं लागलं तिथं पांघरून घ्यायला. त्यांचं मस्त असतं पण का त्यांचं घेणार? हे गोळ्या बिळ्या घेते ना. त्यांचं घे जाऊन. चल कुठं चालले? दवाखान्यातून आणतो मी. हा चल ऐक ना, ते गोदा देऊन टाक तेवढे. हो तसं मी आता एक चांगलं छानसं नाव असं हातावर काढता. घ्या पाणी. पण प्यायचं? आजी बरी आहे का? आजी? हा आजी बरी आहे. आता आजीला आहे ना, आजी एवढ्या चांगल्या माणसांच्यात गेली. आता आजी दुखणार नाही. आता आजी परत येणार नाही कारण ती चांगल्या माणसात गेली. आता तुम्ही आजीला जसं चांगल्या जागेवर ठेवलंय ना, हा मग मी पण तुम्हाला मोठा झाल्यावर चांगल्या जागेवर सोडेन. आजारी पडल्यावर. आठ दिवस झाले पोरगा असून नाही आलं. कार झालाय बाई हो. ताई, हो ताई,
ताई अहो उठा रस्त्यातच पडला होय तुम्ही. अरे दादा हे ऊन काय आहे? उठा 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 अरे पिशवी दे इकडे हं. उठा अयो या इकडे या. अहो पण कशाने चक्कर आली तुम्हाला एवढी? अहो काय सांगावा, मला 8 दिवस झाले दवाखान्यात नेऊन घातलं होतं पोरांनी. अहो पण बसा इथं बसा. अगं आई गं. एवढं दुखतंय तर घरातनं बाहेरच निघावं नाही ना माणसानी. काय सांगावा, मला त्यांनी दवाखान्यात नेलं. दवाखाना केला, गोळ्या घेतल्या आणि कुठंतरी आश्रमात नेऊन ठेवलं. त्यात राहिले मी, पण मला काय करमा नाव नातू घरी सून लेक आपलं चांगलं घर सोडून कुठं करमत वय. त्या लेकराला म्हणलं जाऊन एकदा भेटावं आणि त्याला विचारावं, भाऊ का म्हणून तू एवढे माझ्या जीवाचे हाल लावले हा? आज मी काय गुन्हा केला तुला जन्माला घालून देतो मला आश्रमात नेऊन टाकलं हा? मी आपले कुठं बी एखाद्या मंदिरात बसून कुठका काटका निवड का जाईन तिथं. रडू नको तू. अरे तू का वाईट वाटून घेती? वाईट बी वाटून घेऊ नको आणि माघारी तोंड बी बघायला जाऊ नको त्याचं. अहो पण ते एवढ्या लेकराचं देण येतं, जेव लागत नाही हो कुठं. मस्त खरं आहे आता तुझं, पण म्हणून त्यांच्या दारात परत जायची काही गरज नाही तुला. अगं लाज वाटली पाहिजे त्याला. एवढं लहानपणापासून तुम्ही नवरा बायकोनी कसं सांभाळले मला माहिती. त्याला कधी काटा टोचून नाही दिला पायाला त्याच्या. जाऊ दे, पण त्याला नसेल ना जाणीव त्याची, नसू दे. आई त्याने कमावली, त्यालाच दुःख कळन. तुम्ही आपलं स्वतः आजी हॅलो. तू कुठे गेलती मला सोडून? हा मी वय दवाखान्यात गेले होते. आई इथं कशी? अरे रस्त्यात पडली होती तुझी आई, मी उचलून आणली इथं. आई बरं आहे का तुझं? काय बरं आहे, काय विचारतो, मारायला सोडून दिलं तो मला. नाही मी मरायला कशाला सोडून नाही, चुकलं माझं. चूक झाली आत्या आमची, आम्हाला नाही किंमत कळली तुमची, खरंच चूक झाली. तुम्ही तर थेट मला वृद्धाश्रमात सोडून आले. नाही असं नको म्हणू, चुकलं आमचं, आम्ही माफ करा मला. खरंच चुकलं. अरे लाज वाटू दे थोडी तुला. मारायला नाही सोडली मग कशाला सोडली रे? फिरायला सोडली होती का तिला? हा अरे थोडं फार तुम्हाला आहे ना लाजा वाटले पाहिजे. आणि तिची चूक नाहीये. तुम्हाला लहानपणी अनाथ आश्रमात टाकायला पाहिजे होतं, मग तुम्हाला कळलं असतं वृद्धाश्रमात गेल्यावर कसं होतंय. अरे हे बारक्या पोराकडनं तरी शिक काहीतरी. आणि त्याच्यावर काय संस्कार होते ते काय करेन रे उद्या तुम्हाला? तेच आम्हाला कळलं, तेच चुकलंय आमचं जरा. हा मग तुम्ही आईसाठी नाही आले, तुम्हाला भीती वाटली, तुमचं भविष्य दिसलं तुम्हाला, म्हणून तुम्ही इथं आलाय. जाऊ दे ना आई, एवढ्या वेळेस माफ कर, एवढ्या वेळेस माफ कर मला. अरे मला तरी कोण आहे तुमच्याशिवाय? मला तिथं करमत नव्हतं म्हणून मी आपली निघाली माझ्या नातासाठी. अरे नितीन, तुमची लहानपणी परिस्थिती एवढी गरीब होती, मजुऱ्या केल्यात रे या नवरा बायकोनं, पण तुझ्या पायाला कधी काटा टोचून दिला नाही. तुला कधी त्याची झळ सुद्धा बसून नाही दिली. एवढा पोटाला चिमटा काढून तुला इंजिनियर केला. त्या आईला कधी अंतर देऊ नको बाबा. काय सगळ्या गोष्टी आयुष्यात परत मिळतील, पण आई एकदा गेली ना परत नाही मिळायची. तेव्हा या आईला आता नीट सांभाळ आणि परत अशी येळ नको येऊन देऊ. नाही देणार. बरं चला, आईचं काय खाल्लंय नाही, चक्कर आली म्हटलं. तात्या एक काम करा ना, हा चला घरी जेवण चहा पाणी सगळं करून जा. किरण तू त्यांच्या गाडीवर आईचं. हे घ्या पिशवी. चल